नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती पुजारी यांच्या पंखात रुतलेला काटा या कथासंग्रहातली कथा बागुलबुवा. शांत परिसर, माणसांची गर्दी, वाहनांचे कर्कश आवाज या सगळ्या कोलाहलापासनं दूर असलेली ती सुबक घरांची आकर्षक कॉलनी. ठराविक अंतरावर असलेली खेळण्यातल्या घरांसारखी ती ऑफिसर्स, इंजिनियर्स लोकांची घरं. त्यानंतर मागच्या बाजूला एकामागे एक फेर धरून शिस्तीत उभ्या असलेल्या त्या 3 इमारती. त्या प्रचंड इमारतीत 3 खोल्यांच्या गाळ्यांचं जाळं नेटकेपणानं विणलेलं. त्या इमारती आणि बंगलेवजा घरांच्या मधल्या पट्ट्यात प्रशस्त प्लेग्राऊंड. बंगल्यांच्या समोरच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम सुरू आहे. परदेशी निर्यात होणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या यंत्रांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यात काम करणाऱ्या मजूर, कामगार, ऑफिसर्स, इंजिनियर्ससाठी बांधलेल्या त्या क्वार्टर्स व्यतिरिक्त त्या भागात इतर कुठलीही घरं, दुकानं तिथून 30 किलोमीटरच्या आसपास नाहीत. खास खरेदी असो की महिन्याची आवश्यक खरेदी असो, धान्य, कपडा, किराणा, हॉटेल, सिनेमा या सगळ्यांसाठी 30 किलोमीटर दूर असलेल्या शहराकडे धाव घ्यायला लागते. त्या कॉलनीत राहणाऱ्यांकरता दर तासाला कंपनीच्या बसेस गावाकडे आणि गावाकडून कॉलनीकडे येरझाऱ्या करत असतात. कुणी आजारी पडलं तर कंपनीचे डॉक्टर मिश्रा आहेतच सेवेला. शिवाय गावात जाणवणाऱ्या सतत वीज, पाणी जायच्या त्रासाचं इथे नाव नाही. कंपनीच्या मालकाची सरकार दरबारी भक्कम वट असल्यानं त्यांचा कारखाना, त्यांचा कामगार वर्ग सुखानं कालक्रमणा करतायत. कॉलनीतून फुटलेल्या छोट्या वाटा, पायवाटा कॉलनीतल्या मुख्य रस्त्याला जाऊन मिळतात. लचकत मुरडत हा काळाभोर डांबरी रस्ता कॉलनीच्या समोरून जाणाऱ्या बॉम्बे आग्रा हायवेच्या गळ्यात पडतो. त्या ठिकाणी कॉलनीचं गेट आहे. हायवेच्या एका बाजूला ती कॉलनी तर दुसऱ्या बाजूला तो अजस्त्र कारखाना आहे. कर्मचाऱ्यांसाठी शहरात फेऱ्या घालणाऱ्या बसेस कॉलनीच्या गेटजवळ जाता येता थांबतात. कॉलनी नव्यानंच बांधलेली म्हणजे गेल्या 5-7 वर्षातली असल्यानं बरेचसे कर्मचारी गावातच घर घेऊन राहणार आहेत. त्यामुळे कॉलनीतली बरीचशी क्वार्टर्स रिकामीच आहेत. कामगारांसाठी असलेली क्वार्टर्स तरी बऱ्यापैकी गजबजलेली आहेत. पण समोरच्या 5-50 बंगल्यांपैकी जेमतेम 10 बंगल्यात लोक राहायला आलेत. परीटघडीचं आयुष्य जगणाऱ्या त्या बंगलेवासियांना दीन दुनियेची खबर नसते, जगाशी देणं घेणं नसतं. त्यांच्या स्वतःच्या गाड्या, क्लब्स, पार्ट्या यात मंडळी गुंग आहेत. कधी समोरासमोर भेट झाली तर हाय हॅलो पुरते ओठ हलवायचे, औपचारिक हलकंसं स्मित ओठांवर आणायचं आणि पुढे सारखायचं. सुमंत औरंगाबादसारखं मध्यवर्ती गजबजलेलं शहर सोडून त्या आडवळणावरच्या गावात आलेला. तो आधी ज्या कंपनीत ज्युनियर इंजिनियर होता ती कंपनी एका मल्टीनॅशनल कंपनीत मर्ज करण्यात आली. त्यात या सुमंत नाडकर्णीची नोकरी गेली. नोकरी जाण्यापूर्वी असंच काहीतरी होणार याची कुणकुण त्याच्या कानावर आली होती आणि त्या दृष्टीने त्यांनी दुसऱ्या नोकरीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. त्याच्या सुदैवाने त्याला फार दिवस बेकार राहायला लागलं नाही. पहिल्या नोकरीतून मुक्त होता होता दुसरी नोकरी त्याच्या हातात आली आणि औरंगाबादमधलं स्वतःचं घर, आई, वडील या सगळ्यांना मागे टाकून सुनंदा आणि 5 वर्षांच्या राहुलसह तो नव्या जागी आला. महिन्याभरापूर्वीच तो आपल्या नव्या नोकरीत सिनियर इंजिनियर म्हणून रुजू झाला. त्या कॉलनीत त्याला कंपनीने राहायला सुबकसा बंगला दिला आहे. 15 दिवसांपूर्वी त्याच्या सामानाचा ट्रक आला. पाठोपाठ राहुलला घेऊन सुनंदा आली. मागे पुढे छानसं अंगण असलेली 4 खोल्यांची ती टुमदार बंगली. कॉलनीतलं शांत वातावरण सुनंदाला आवडलं. औरंगाबादमध्ये त्यांचं 4 खोल्यांचं स्वतःचं घर असलं तरी घरात तिचे सासू सासरे ही 3 जणं
शिवाय शिक्षणासाठी त्यांच्याकडे राहणारा सुमंतचा एक आतेभाऊ, एवढी माणसं होती. शिवाय औरंगाबादला पाण्याचा त्रास होता. दिवसातून फक्त एकदा अर्धा तास नळाला पाणी यायचं. इथे तशी काळजी नव्हती. सुरुवातीला घर लावण्यात ती रमली, पण छोट्या राहुलला मात्र तिथे अजिबात करमेना. त्याला सारख्या आजी आजोबांची आठवण यायची. आई समोर असली तरी त्याला जेवण भरवायला, बोर्नव्हिटा द्यायला, गोष्ट सांगून झोपवायला आजीच हवी असायची. आजोबा रोज संध्याकाळी त्याला घराजवळ असलेल्या गार्डनमध्ये फिरायला न्यायचे. मनूकाका गाडीवर चक्कर मारून आणायचा. इथे त्याला आईशिवाय कोणीच दिसायचं नाही. बाबा तर सकाळी एकदा ऑफिसला गेले की रात्री उशिरा परतायचे, त्यावेळी तो झोपून गेलेला असायचा. आजी आजोबांकडे जायचं आहे म्हणून तो हट्ट करायचा, जोरजोरात रडायचा. इथे आल्यापासनं त्यांनी सतत आजी आजोबांचा ध्यास घेतलेला. जरा काही बिनसलं की आजी ग करत तो कितीतरी वेळ रडत बसायचा. सुनंदाने सुरुवातीला त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. तिला वाटलं लहान मुलं आहे, 2-4 दिवस करेल हट्ट, हळूहळू विसर पडेल त्याला सगळ्याचा, जाईल रमून इथे. लवकरच ती त्याच्या शाळेच्या ॲडमिशनसाठी प्रयत्न करणार होती. एकदा शाळेत जायला लागला की 4 मुलांमध्ये मोकळा होत जाईल. पण 15 दिवस झाले तरी त्याचा हट्टीपणा, उगाचच हातपाय पसरून रडणं, ते काही कमी होईना. सुनंदानं कितीदा तरी त्याला प्रेमाने जवळ घेऊन समजावलं, सोनूला राजा, आपली आजी तिकडे दूर आहे ना, आपण तिला इथे राहायला बोलवू, पण ती लगेच कशी येणार बरं? खूप दूर आहे की नाही ती, तिला यायला वेळ नाही का लागणार? शहाणा आहेस ना तू, शहाणी मुलं असा हट्ट नाही करत. नाही, मी शहाणा नाहीच आहे, मला आजी आजोबा हवेच आहेत आत्ताच्या आत्ता, मला तू नकोच आहेस, तू छान नाहीच आहेस. राहुलने नेहमीसारखा सूर धरला. मेल्या, तुला आई डोळ्यांसमोर नको? आजी हवी, आबा हवेत, त्यांच्या लाडाने एवढा शेफारलायस तू. तिने त्याच्या पाठीत एक रापाटा घातला आणि ती उठून स्वयंपाकघरात गेली. ओढत नेऊन त्याला नेहमीसारखं बाथरूममध्ये कोंडून ठेवावं अशी तीव्र इच्छा तिला झाली. तसा राहुल शांत खेळकर होता. औरंगाबादला त्याच्या वयाच्या मुलांमध्ये छान रमायचा. घरात एकटा असला तरी त्याचा त्रास नसायचा, स्वतःशी खेळत राहायचा. शाळेत जायला लागल्यापासनं तर तो चांगला मोकळा झाला होता. त्यामुळे त्याचा फारसा हट्ट नसायचा, चिडचिड नसायची. पण एखाद दिवशी स्वारीचा मूड बिनसायचा. विशेषतः आईचा त्याला फार राग यायचा. आजी कशी चिवकाऊच्या, परीराणीच्या, राक्षसाच्या गोष्टी सांगत त्याला भरवायची, पण आईला ते अजिबात आवडायचं नाही. आई आजीला रागवायची, म्हणायची, चांगला 5 वर्षांचा घोडा झाला आहे, भरवताय कसलं त्याला? त्याच्या हाताने त्याला जीव द्या, त्याच्याशिवाय त्याला सवय नाही होणार. सुनंदाने कितीही कानी कपाळी ओरडून सांगितलं तरी राहुल जाम ऐकायचा नाही. रोजचा तमाशा नको म्हणून आजी त्याला प्रेमानं समजावून सांगायच्या. ते शहाणं लेकरू ऐकायचं. कधीकधी मात्र त्याला आजीच्याच हातचं जेवायला असायचं. मग त्याचा हट्ट, रडणं आणि सुनंदाचं चिडणं सुरू व्हायचं. अति झालं की ती त्याला उचलायची, बाथरूममध्ये नेऊन ठेवायची. बस इथे रडत, जोपर्यंत स्वतःच्या हातांनी जेवणार नाहीस तोपर्यंत इथे राहा, मोठा बागुलबुवा येईल आणि खाऊन टाकील तुला. ती त्याला भीती दाखवायची. बागुलबुवा म्हणजे काय हे त्याला माहिती नव्हतं. पण आईने एकदा त्याला फिरायला नेलं असताना एका काळ्या, विद्रूप, भेसूर चेहऱ्याची बाई दाखवली आणि म्हणाली, तो बघ बागुलबुवा. त्या काळ्या काळ्या मोठे डोळे असलेल्या भेसूर चेहऱ्याच्या बाईकडे बघताना त्यांनी बागुलबुवा या शब्दाचा धसकाच घेतला. इकडे येताना त्याच्या आजीने सुनंदाला, राहुल तिथे रुळेपर्यंत रडेल, हट्ट करेल, पण त्याला मायेनं समजव, त्याला मारू नको, आणि हां, तुझी ती बागुलबुवाची भीती त्याला दाखवू नको हां, असं बजावून सांगितलेलं होतं. म्हणे मायेनं घे, मायेनी समजाव. त्यांना तिथे बसले बसले सांगायला काय जाते? इथे या कार्ट्याने जीव खाल्लाय माझा.
सारखा आपला आजीच्या नावानं गळे काढत असतो. सुनंदा स्वतःशी पुटपुटली. तसं बघितलं तर राहुलसाठी तिला फारशा खस्ता खाव्या लागल्या नाहीत. 2 महिन्यांचा तो. त्याला बाळंतपणानंतर माहेरून घेऊन आली तेव्हापासून आजीनीच त्याचा ताबा घेतला होता. त्याला तेल लावणं, आंघोळ घालणं सगळं त्याच करायच्या. त्याला बरं नसलं की रात्र त्याला त्या मांडीवर घेऊन बसायच्या. डोळ्यातल्या बाहुलीसारखी त्यांनी त्याची जपणूक केली. सुनंदाला तसाही लहान मुलांचा कंटाळाच होता. राहुल जन्माला आला तेव्हा तिला वाटलं झालं, आता अंगाईचा जप करण्यात आयुष्याचा हा सोनेरी काळ जाणार. पण तसं काही झालं नाही. त्याचं सगळं सासूबाईच करायच्या. दूध पिण्यापुरता तो तिच्याजवळ यायचा. राहुल रडायला लागला की तिच्या कपाळावर आठ्या उभ्या राहायच्या. राहुलपाशी येऊन तिचे विचार थांबले आणि एवढा वेळ राहुलचा अजिबात आवाज आला नाही हे तिच्या लक्षात आलं. काय करतोय काय हा? राहुलला बघायला ती हॉलकडे निघाली. तेवढ्यात गॅसवरच्या दुधाकडे तिचं लक्ष गेलं. सगळं दूध उतू गेलं होतं. काय हा आपला नादिष्टपणा? आता दूध कुठे मिळणार? सकाळी एकदाच दूधवाला येऊन जातो. आज राहुलला, सुमंतला रात्री झोपताना दूध मिळणार नाही. हॉलमध्ये जाता जाता तिच्या मनात आलं, तेवढ्यात बाहेर हॉलमध्ये काहीतरी धाडकन पडल्याचा का कुठली तरी काचेची वस्तू खळकन फुटल्याचा आवाज आला. पाठोपाठ राहुलच्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर आला. घाईघाईनं ती हॉलमध्ये आली. समोरचं दृश्य बघून तिच्या तळपायाची आग मस्तकात पोचली. राहुल खाली जमिनीवर पडून रडत होता. बाजूलाच तिने हौसेनं घेतलेल्या महागड्या काचेच्या नक्षीदार फुलदाणीचे तुकडे तुकडे विखुरलेले होते. सगळीकडे काचाच काचा झालं होतं. मेल्या, कुठे तडफडायला गेला होतास रे? एवढ्या सुंदर फुलदाणीचा सत्यानाश केलास. मी खुर्चीवर बसलो होतो. उतरायला गेलो तर टेबलावरच्या फुलदाणीला धक्का लागलं माझ्या हाताला. राहुल रडत रडत सांगायला लागला. फुलदाणीतली मोहक रंगातली प्लॅस्टिकची फुलं बाजूला पडली होती. सुनंदाने स्वयंपाकघरातून झाडणी आणून काचा उचलल्या, खोली स्वच्छ झाडून घेतली. आता किती वेळ तसा पडून राहणार आहेस? उठ आता आणि आधी रडणं बंद कर. बंद म्हणतीये ना? एकदम गप्प राहायचं. ती जोरात ओरडली तसं राहुलचं रडणं बंद होण्याऐवजी त्याचा सूर टिपेला पोचला. मला रागवली. मी आजीला तुझं नाव सांगणार आहे, तो रडत रडत तिला म्हणाला. तिने पुढे होऊन त्याला उचललं. पोटाशी घेऊन त्याच्या डोक्यावर हात फिरवला. बरं, सांगशील माझं नाव आजीला? मग तर झालं. आजीला नाव सांगणार आहे म्हणे. हे तुझे उपद्व्याप दिसतात का तुझ्या आजीला? सुनंदाच्या फुलदाणीचा सत्यानाश झाल्यानं तिचा राग पुन्हा उफाळून आला. आजी ग, तू नको आहेस मला, तू दुष्ट आहेस. तिचा रागाचा सूर कानावर पडला तसा राहुलने मोठ्यांदा गळा काढला. आईपासून सुटण्यासाठी तो धडपडायला लागला. त्याला तिचा खूप राग आला होता. तिला दूर ढकलून त्याला त्याच्या आजीकडे पळून जायचं होतं. त्यांनी तिला जोरजोरात लाथा बुक्क्या मारायला सुरुवात केली. अरे राहुल बाज झालं रे, लागतंय मला. राहुल थांब, तो असा नाहीच ऐकणार. बाथरूममध्ये बागुलबुवा लपलाय ना, तुला त्याला देऊनच टाकते. त्याच्या आक्रस्ताळेपणाचा सुनंदाला विलक्षण संताप आला. रागाच्या भरात आपण काय करतोय याचं तिला भान राहिलं नाही. राहुलला फरा ओढत तिने बाथरूममध्ये बंद करून टाकलं. ती हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसली. दिवसेंदिवस जास्त आगाऊ व्हायला लागलाय. जरा वेळ बाथरूममध्ये कोंडून ठेवलं की येईल आपोआप वटणीवर. आजीकडे जायचं आहे म्हणे. जसं सोपंच आहे फार. आजी आजोबांनी फार शेफारून ठेवलं याला. पण माझ्यापुढे फालतू लाड नाही चालणार. म्हटलं लहान आहे, आज ना उद्या सुधरेल तर कसं? सुमंताला म्हणावं, सांभाळ हे भूत एकदा दिवसभर. सगळ्यांना सांगायला काय जाते, आम्ही मिळून राहुलला सांभाळतोय ते. हा असला सतत आक्रस्ताळेपणा, हट्टीपणा करणार, याला सांभाळणं किती कठीण आहे. सुनंदा स्वतःशी बडबडत होती. आजवर तिला कधी राहुलला सांभाळण्याचं काम फारसं पडलंच नाही.
तिला मुळात मुलांचे हट्ट, त्यांचं रडणं, त्यांचं रुसणं या सगळ्याची विलक्षण चीड होती. तरी तिने इथे आल्यापासून स्वतःवर बराच संयम ठेवलेला होता. बंद बाथरूमच्या दाराला पाठ टेकवून राहुल जोरजोरात हुंदके देत उभा होता. त्याला अंधाराची, बागुलबिवाची फार भीती वाटते. कसा असतो हा बागुलबुवा? त्याच्या बालमनात बागुलबुवाबद्दल कुतूहल आहे. पण त्याचबरोबर आपण आईच्या मनाविरुद्ध काही केलं की आईसारखी बागुलबुवाला देऊन टाकीन म्हणते. म्हणजे बागुलबुवा वाईटच असणार. आजी राक्षसाची गोष्ट सांगायची ना, त्या गोष्टीतल्या राक्षसासारखा. पण राक्षस तर माणसांना खाऊन टाकतात म्हणायची आजी. म्हणजे बागुलबुवा मला खाऊन टाकणार? राहुलच्या मेंदूत विचारांची गर्दी होती. बागुलबुवा नावाचा राक्षस आपल्याला खाऊन टाकणार या कल्पनेने तो थरथर कापायला लागला. डोळे विस्फारून तो धडधडत्या छातीने अंधाराकडे पाहत राहिला. आता रस्त्यावरचे दिवे लागले होते. त्या दिव्यांचा हलकासा किरण बाथरूमच्या खिडकीतून आत डोकावला. त्या धुसर प्रकाशात त्याला बाथरूमच्या समोरच्या कोपऱ्यात कुणीतरी उभं असलेलं दिसलं. कुणीतरी लाल पातळातली बाई तिथे उभी होती. का रडतोयस रे बाळा? ती हलकेच खाली वाकली. राहुलच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा आणत तिने विचारलं, मला भीती वाटते आहे, भीती. बाथरूममध्ये आपण एकटे नाही असं बघून राहुलला थोडा धीर आला. भीती वाटते आहे? कशाची भीती वाटते आहे तुला? तिने हळूवार आवाजात विचारलं. बागुलबुवाची. तो मला खाऊन टाकील ना. राहुल रडत रडत म्हणाला. तू पाहिलायस बागुलबुवा? मी नाही नको, मला नाही बघायचा. राहुल भीतीने थरथर कापायला लागला. हा बघ, असा असतो बागुलबुवा. ती मागे सरकली. तिचा चेहरा प्रकाश किरणाकडे वळला. हलके हलके तिचा चेहरा बदलत गेला. चेहऱ्यावरची त्वचा जळून गेलेली, लोंबत असलेली, डोळे खोबणीतून बाहेर आलेले. तो भयानक चेहरा पाहून राहुल भीतीने जोरात किंचाळला. आई ग! राहुल प्राण कंठाशी आणून ओरडला आणि बेशुद्ध होऊन पडला. झाली एवढी शिक्षा पुरे झाली. काही करता काही झालं तर? सुनंदाला आपण फार दुष्टासारखं वागल्याचा पश्चात्ताप झाला. ती उठली. तिने हॉलमधला दिवा लावला. बाथरूममधला लाईट लावणार तोच राहुलचं किंचाळलं ऐकलं आणि घाईघाईने तिने बाथरूमचं दार उघडलं. समोर राहुल फरशीवर अस्ताव्यस्तपणे पडलेला होता. खाली वाकून सुनंदाने त्याला छातीशी घट्ट धरलं. राहुलचं शरीर लाकडासारखं कडक झालं होतं. राहुल अरे डोळे उघड. राहुल, मी आई, तुझी आई तुझ्या जवळ आहे बाळा. मी डोळे उघड राहुल. ती जीवाच्या आकांतानं ओरडली. राहुलची अवस्था बघून तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. राहुलला घेऊन ती बेडरूममध्ये आली. त्याला बेडवर व्यवस्थित झोपवून ती धावत स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाकघरातून भांड्यात पाणी आणून त्याच्या चेहऱ्यावर शिंपडलं तरी राहुलने डोळे काही उघडले नाहीत. पुन्हा धावत जाऊन तिने कांदा फोडून आणला. तो राहुलच्या नाकाशी लावला, पण राहुल शुद्धीवर आला नाही. तिला काय करावं सुचेना. कोणाला मदतीला हाक मारावी. ती धावत पळत बाहेरचं दार उघडून अंगणात आली. समोर शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या इमारतीचं बांधकाम करणारे मजूर काम संपवून घराकडे परत निघाले होते. सुनंदा फाटक उघडून वाऱ्यासारखी त्यांच्या दिशेला धावली. मेरा बच्चा, माझा राहुल, त्याला काय झाले बघाव जरा. बोलताना तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. घराकडे निघालेले ते मजूर वेड्यासारखी त्यांच्या दिशेनं धावत येणाऱ्या सुनंदाकडे बघत थबकले. तिचे अस्पष्ट घाबरलेले शब्द ऐकले
आणि त्यांच्यापैकी एकाला तिच्या मुलाला काहीतरी झालं आहे, काहीतरी गंभीर प्रकार घडला आहे याची कल्पना आली. 5-6 वर्षांचा गोरापान गुटगुटीत देखणा मुलगा त्या घराच्या अंगणात खेळताना त्या मजुरांनी कितीदा तरी पाहिला होता. नक्की त्या बाळालाच काहीतरी झालेलं असणार. त्या मजुरांनी तिच्या घराकडे धाव घेतली. ती त्याच्या मागे धावली. सुनंदा त्याला बेडरूममध्ये राहुलजवळ घेऊन आली. त्याने राहुलच्या गालाला हात लावला. त्याचे हातपाय हलवून पाहिले. तोपर्यंत इतर मजूर अंगणात जमा झाले होते. इसे किसी डॉक्टर को दिखाना पडेगा, ये होश में नहीं है. एवढं बोलून तो तडक बाहेर आला. त्यांनी काही मजुरांना क्वार्टर्समधनं कोणाला तरी बोलवून आण असं सांगितलं. थोड्याच वेळात मागच्या क्वार्टर्समधनं 5-7 बायका पुरुष घाईघाईने तिच्या घरात शिरले. त्यापैकी काही फॅक्टरीत सुमंतला फोन करायला गेले. एवढं सगळं झालं पण आजूबाजूच्या बंगल्यांना जाग नव्हती. सुमंत 7 नंबरच्या शॉप फ्लोअरला मशीनवर काम करत होता. मशीनचं पॅनल कंट्रोल उघडून त्यांनी वायरिंग स्विचेस एकदा नीट बघितली. पॅनलचं बटन त्यांनी दाबलं. पॅनलवर हिरवा दिवा लुकलुकायला लागला. सुमंत आपल्या कामात मग्न होता. तेवढ्यात त्याचे इंजिनियर बॉस मोहिते साहेब त्याच्याजवळ आले. मिस्टर नाडकर्णी, तुमच्या घरून फोन आला आहे. तुमच्या मुलाची तब्येत बिघडली आहे. तुम्हाला ताबडतोब जायला हवं. डॉक्टर मिश्रांना मी कळवलं आहे. तुम्ही त्यांना घेऊनच जा. हां, आणि कंपनीची जीप न्या. मी ड्रायव्हरला तशी सूचना देतो. सुमंतचा कानावर विश्वासच बसेना. राहुलची तब्येत बिघडली. सकाळी तो फॅक्टरीत 7 वाजता निघाला तेव्हा तर राहुल ठीक होता. गाढ झोपला होता तो. सुमंतनी पॅनलचा दिवा ऑफ केला, कंट्रोल पॅनल बंद केलं आणि तो डॉक्टर मिश्रांना घेऊन निघाला. काय झालं असेल राहुलला? इथे आल्यापासून त्याचं तंत्र बिघडलं आहे. मला त्याच्याकडे बघायला वेळ नसतो. औरंगाबादला तरी कुठे वेगळी परिस्थिती होती. शिफ्ट ड्युटी, शरीर थकून मेंदू पिंजून टाकणारी कंपनीतली कामं. पोलादी अजस्त्र मशीनमध्ये शिरून काम करता करता तो स्वतः त्या मशीनचा एक भाग होत चाललेला. एका ठराविक चक्रात गरागरा फिरणारा. त्या वेगानं त्याच्या डोळ्यांपुढे भोवळ आली. त्याला तहान लागलेली तरी थांबून चालणार नसल्याची जाणीव मेंदू पोखरून टाकणारी. औरंगाबादात असताना आई बाबा त्याचा आतेभाऊ मनोहर होते राहुलचे लाड हट्ट पुरवायला. तरी त्याला बाबा हवेच असायचे. त्याला कधीतरी फिरायला न्यायला, झोपवायला. सुनंदाही सुमंत तिला अजिबात वेळ देऊ शकत नाही म्हणून कुरकुरायची, पण त्याचा नाईलाज होता. इथे आल्यापासून राहुलनं आजी आजोबांचा घेतलेला ध्यास, त्याचं रडणं, त्याचं चिडणं, या सगळ्याला वैतागलेली सुनंदा. त्याला राहुलच्या तक्रारी सांगताना आईबाबांना इकडे बोलवून घ्या असं कितीतरी वेळा म्हणाली. पण त्याने औरंगाबादला एकदा इथे आल्यानंतर आम्ही सुखरूप पोहोचलो, मजेत आहोत एवढं कळवण्यापुरता जो फोन केला त्यानंतर त्याला फोन करणं जमलंच नव्हतं. घरी अजून फोन लागायचा आहे, नाहीतर सुनंदाला, राहुलला आईबाबांशी फोनवर तरी बोलता आलं असतं. आता मात्र आईबाबांना फोन करून बोलवून घ्यायला हवं. सुमंताच्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठलेलं. एक वळण घेऊन जीप कॉलनीच्या गेटमधनं आत शिरून त्याच्या घरासमोर जाऊन थांबली. घरासमोर गर्दी बघून सुमंताच्या काळजाचा ठोका चुकला. डॉक्टरांना घेऊन तो आत शिरला. अहो बघा ना, आपल्या राहुलला काय झालं आहे. केव्हाचा असा पडलाय तो, डोळेसुद्धा उघडत नाही हो. त्याला समोर बघताच सुनंदाचा धीर सुटला. डॉक्टरांनी राहुलला नीट तपासून त्याला एक इंजेक्शन दिलं. डॉक्टर, काय झालं आहे हो राहुलला? सुमंतनं डॉक्टरांना विचारलं. मला वाटतं त्याला कसला तरी जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. मी आत्ता त्याला एक इंजेक्शन दिलं आहे. 15-20 मिनटं वाट बघू. तोपर्यंत हा शुद्धीवर आला तर ठीक, नाही तर त्याला शहरातल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागेल. कसला धक्का बसला असेल याला? त्यांनी सुनंदाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचे अपराधी भाव पाहून तिने त्याला काहीतरी भीती दाखवली असणार अशी त्याच्या मनात शंका आली.
15-20 मिनिटांनी राहुलने हळूहळू डोळे उघडले. थँक गॉड, आज शुद्धीवर आला. डॉक्टरांनी राहुलच्या गालावर हलकेच थोपटलं. कसं वाटतंय बाळ? कुठे दुखतंय का? त्यांनी राहुलला विचारलं. राहुल, सोन्या, एकदम काय झालं रे तुला? सुनंदाने त्याला जवळ घेतलं. डॉक्टर मिश्रा जायला निघाले. डॉक्टर, काही औषधं आणायची आहेत का हो? सुमंतने त्यांच्या मागे मागे जात विचारलं. नाही, गरज नाही. त्याला आता गरम दूध द्या आणि शांतपणे झोपू द्या. फिजिकली तो नॉर्मल आहे. त्याच्या मनावर कसला तरी आघात झाला आहे. हळूहळू तो येईल ताळ्यावर. काळजी करू नका. डॉक्टर मिश्रांना घेऊन कंपनीची जीप परतली. राहुल शुद्धीवर आलेला बघून जमा झालेली मंडळी पांगली. घरात आता ती तिघंच उरली. दार बंद करून सुमंत राहुलजवळ येऊन बसला. त्याला गरम दूध द्यायला सांगितलं आहे डॉक्टरांनी. सुमंतनी सुनंदाला सांगितलं. सुनंदा दूध गरम करायला स्वयंपाकघरात गेली. मगाशी उतू गेलेल्या दुधाचा ओघळ गॅस खालून ओट्यावरून वाहत सिंकमध्ये जमा झाला होता. भांड्यात जेमतेम कपभर दूध शिल्लक होतं. सुनंदाने ते गरम केलं. साखर, बोर्नविटा घालून काचेच्या ग्लासमध्ये दूध ओतलं आणि ते बेडरूममध्ये आले. सुमंत राहुलच्या केसातून बोटं फिरवत त्याच्या उशाशी होता. राहुल, उठ बाळा, थोडं दूध घे, म्हणजे तुला एकदम छान वाटेल. सुनंदाने राहुलला बस्त केलं. राहुलच्या ओठाशी दुधाचा कप लावला. मुकाट्यानं तो दूध प्यायला. राहुल, आता बरं वाटतंय ना तुला? राहुलच्या अंगावरून हात फिरवत सुनंदाने विचारलं. ती मायेनं राहुलकडे पाहत होती. राहुलचे डोळे तिच्यावरच खेळले होते. तो एकटक तिच्याकडे पाहत होता, पण त्याचे डोळे निर्विकार होते. कुठलेही भाव त्या डोळ्यात नव्हते. राहुल, अरे असा काय बघतोयस? अरे तुझी आई आहे ती. सुमंतला त्याचं ते एकटक पाहणं विचित्र वाटलं. सुनंदा, अगं याचे डोळे असे का दिसत आहेत? काय झालं रे राहुल? मी, बाबा आहोत ना तुझ्याजवळ. आता नाही मी तुला कधी बागुलबुवाची भीती दाखवणार. चुकले रे बाळा, खरंच चुकले मी. सुनंदाने खाली वाकून त्याच्या गालाची पापी घेतली. म्हणजे सुनंदा, तू तरी तुला आई इकडे येताना म्हणाली होती, विसरलीस का तू? नाही हो, मी नाही विसरले, पण यांनी फ्लॉवर पॉट फोडला. याचं रडणं थांबेना म्हणून. नाही नाही सुनंदा, तू हे ठीक नाही केलंस. राहुल दोघांचं बोलणं ऐकत होता. बागुलबुवा या शब्दासरशी त्याची बुबुळं गर्रकन फिरली. पुन्हा निर्विकार झाली. राहुल, राहुल, अहो अहो याच्या डोळ्यात अजिबात ओळख नाही आहे. कसे दिसतात बघा तरी. सुनंदाला रडू आवरेना. सुमंतनं चमकून राहुलकडे पाहिलं. लुकलुकणारे, आनंदानं हसणारे, कधी रडणारे ते राहुलचे डोळे आत्ता अनोळखी नजरेनं त्या दोघांकडे पाहत होते. अज्ञाताच्या पडद्याआड दडलेल्या धास्तीत त्याच्या मनानं ओळखीच्या सगळ्या खुणा पार पुसून टाकल्या होत्या. या घटनेनंतर राहुल नावाचा त्या घरातला चैतन्याचा झरा आटला. राहुल नावाचा चालता बोलता तरी कसं म्हणावं, कारण राहुल बोलणंही विसरला होता. एखाद दुसरा शब्द अडखळत बोलायचा तेवढाच. राहुल नावाचा मेणाचा पुतळा त्या घरात वावरायला लागला. सुमंत सुनंदाच्या सुखी संसारावर अघटिताचं सावट पसरलं. सुमंतनं आईबाबांना बोलवून घेतलं. राहुलची अवस्था पाहून आजी आजोबांच्या डोळ्याचं पाणी थांबेना. राजसवाणा, गोजिरा, हसता खेळता त्यांचा राहुल. त्यांच्या लाडक्या राहुलच्या मेंदूतले एक एक कप्पे बंद व्हायला लागलेले. आधी त्याला बोलता येईन असं झालं. त्याला ती दिसायची कुठेतरी कोपऱ्यात, छताला चिकटून, भिंतीशी उभी. बागुलबुवा होऊन ती त्याला भीती दाखवायची.
राहुलच्या डोक्यातली भीती डोकं वर काढायची. त्याचा स्वतःवरचा ताबा सुटायचा आणि राहुल धाडकन खाली कोसळायचा. सुमंतनी त्याला अनेक डॉक्टरांना दाखवलं, नामांकित न्यूरोसर्जन्सचा सल्ला घेतला, पण त्याला नेमकं काय झालंय हे कुणीच सांगू शकलं नाही. सुमंतच्या आईला जेव्हा राहुलला बाथरूममध्ये कोंडून ठेवल्यानं असं झालं हे कळालं, तेव्हा त्या सुनंदावर प्रचंड खवळल्या. राहुलला नक्की बाहेरची बाधा झालेली असणार असं त्यांच्या मनाने घेतलं. त्यांनी मागच्या क्वार्टर्समध्ये जाऊन या बंगल्यात आधी कोण राहत होतं याचा शोध घेतला आणि त्यातून जी हकीकत त्यांना कळली त्यांनी त्या मुळापासनं हादरल्या. सामंत नावाचं कुटुंब पूर्वी त्या घरात राहायचं म्हणे. सामंत, त्यांची बायको, मुलगा आणि सून. अशा त्या कुटुंबातल्या सुनेला सासूनं लग्नाला 5 वर्ष झाली तरी मूल झालं नाही म्हणून खूप छळलं आणि एक दिवस करकरीत तिन्ही सांजेला त्या सुनेनं छळ असह्य होऊन बाथरूममध्ये स्वतःला जाळून घेतलं. कोणी म्हणतात तिला सासूनं जाळलं. जळताना तिच्या मनात सासूचा, नवऱ्याचा, साऱ्या जगाचा राग, तिटकारा, दुःख धुमसत असणार. त्यातून मरणानंतरही तिची सुटका झाली नाही. ज्या संध्याकाळी सुनंदाने राहुलला बाथरूममध्ये कोंडलं ती सर्वपित्री अमावास्येची तिन्ही सांज होती. कोंडलेल्या भावना उराशी धगधगत असलेल्या तिच्या वाऱ्यात कोवळा राहुल सापडला आणि विजेच्या तारात अडकलेल्या पतंगासारखी त्याच्या मनाची अवस्था झाली. आज राहुल 10 वर्षांचा झालाय. सुमंतनं ते घर सोडून गावात भाड्याचं घर घेतलं आहे. त्याचे आईबाबा औरंगाबादचं घर विकून त्याच्याजवळ येऊन राहिले आहेत. जो जे सांगेल ते उपाय सुरू आहेत. बाबा, वैद्य, हकीम, अंगारे, धुपारे, मांत्रिक, गंडा, तावीज. पण अजूनही राहुलच्या मेंदूची घट्ट बंद झालेली दारं उघडलेली नाहीत. त्याच्या निर्विकार नजरेत ओळखीच्या पाऊलखुणा उमटत नाहीत. सुनंदा स्वतःला त्या क्षणाला दोष देतीये ज्या क्षणाला तिला ती दुर्बुद्धी झाली होती. बागुलबुवाला भिणारा राहुल आता पुरता बागुलबुवाच्या हातचं खेळणं झालाय. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता ज्योती पुजारी लिखित कथा बागुलबुवा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती माझा फोटो दिसतो, या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. नमस्कार.